मिडल क्लासला श्रीमंत होण्यासाठी श्रीमंतासारखा खर्च करायचा नसतोय, तर श्रीमंतासारख्या सवयी आत्मसात करायच्या असतात. एक मिडल क्लास मुलगा जेव्हा पहिल्यांदा पगार कमवतोय तेव्हा त्याच्या डोक्यात एकच गोष्ट असते, आता माझं जीवन बदलणार आहे. आई वडिलांच्या चेहऱ्यावर पण आनंद असतोय, पण नकळत त्यांच्या अपेक्षाचं ओझही सोबत येतंय. आपलं घर असावं, लग्नात थाट असावा, गाडी लागेल, आता हे सगळं ऐकून तो निर्णय घेतोय भावनिक, पण आर्थिक नाही. तो महाग घर घेतोय, EMI 20-25 वर्षाचं गुलामी आणतोय, लग्नात ऐपतीपेक्षा दुप्पट खर्च करतोय. लोक काय म्हणतील या भीतीनं ब्रँडेड कार घेऊन तो स्वतःला यशस्वी दाखवायला लागतोय बँकेकडून घेतलेल्या कर्जावर. त्याला कुणीही हे सांगितलेलं नसतंय की प्रॉपर्टीपेक्षा लिक्विड कॅश महत्वाची असत्या, भावनांपेक्षा आकड्यांना प्राधान्य दिलं पाहिजे, इमेज बिल्डिंग पेक्षा वेल्थ बिल्डिंग जास्त टिकत असत्या. खरं तर मित्रांनो, श्रीमंती म्हणजे भावनांना बाजूला ठेवून घेतलेले शहाणपणाचे निर्णय. आणि मिडल क्लासला श्रीमंत होण्यासाठी श्रीमंतासारखा खर्च करायचा नसतो, तर श्रीमंत ज्या गोष्टी करतात, ज्या त्यांच्या सवयी असतात, ज्या पद्धतीनं ते काम करतात, त्यांचे स्किल तुम्ही शिकण्याची गरज असत्या, त्यांच्या काही सवयी तुम्ही आत्मसात करण्याची गरज असत्या, त्यांच्या सवयीच तुम्हाला मोठ्या करत असतात, त्यांची तुम्हाला आर्थिक शिस्त शिकणं गरजेचे असते.